आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, विधायक पंचशील. हे नाव कदाचित नेहमीसारखं ऐकलेलं नसेल, पण हे मूळ पंचशीलाचंच एक वेगळं रूप आहे. हो, अगदी बरोबर. म्हणजे एक सकारात्मक कृतिशील असं रूप. बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून आज आपण याचा उगम, अर्थ आणि याला विधायक का म्हणतात हे समजून घेणार आहोत. हो, प्रयत्न करूया की हे नेमकं काय आहे, कसं विकसित झालं आणि महत्वाचं म्हणजे याला सकारात्मक का म्हटलं जातं. उत्तम. आणि आपलं ध्येय आहे की ही संकल्पना सोप्या भाषेत पण नीट समजावून घेणं, कारण हे फक्त काही नियमांचं पालन नाहीये, नाही का? नाही, त्याही पलीकडचा विचार आहे हा. ही केवळ म्हणजे हे करू नका अशी यादी नाहीये. उलट आपलं शरीर, आपली वाणी आणि आपलं मन यांना शुद्ध करण्याचा, निर्मळ करण्याचा हा एक सक्रिय मार्ग आहे. अच्छा. बौद्ध परंपरेत याला त्रिशुद्धी म्हणतात बघा. म्हणजे आपल्या अस्तित्वाची जी तिन्ही महत्वाची अंग आहेत, शरीर, वाणी, मन, त्यांची शुद्धता. त्रिशुद्धी. ओके. हो. तर याचा नेमका अर्थ काय, याची गरज का भासली आणि याचं महत्त्व काय, हेच आज आपण जरा सविस्तर बघूया. ठीक आहे. मग सुरुवात करूया या 5 तत्वांच्या सविस्तर आढाव्याने. पहिलं तत्व आहे, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. काय आहे हे नेमकं? याची व्याप्ती मोठी आहे. म्हणजे आपण अहिंसा म्हणतो, हिंसा न करणं, हा त्याचा पाया आहेच. हो. पण विधायक पंचशील काय करतं? ते एक पाऊल पुढे टाकतं. ते फक्त हिंसा टाळा असं नाही सांगत. मग तर सक्रियपणे म्हणजे ॲक्टिव्हली सर्व सजीवांविषयी, अगदी किड्यामुंग्यांपासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत आणि अर्थातच माणसांविषयी दयाळूपणा आणि मैत्रीभाव ठेवायला सांगतं. अच्छा, म्हणजे फक्त निष्क्रिय न राहणं, मी त्रास देत नाही एवढं पुरेसं नाही. बरोबर. ही सक्रिय करुणेची भावना आहे. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह करणं. उदाहरणार्थ, रस्त्यात एखादा प्राणी दिसला जखमी तर त्याला मदत करणं किंवा निदान कोणाला तरी सांगणं, हे येईल यात. उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. किंवा अगदी रोजच्या जगण्यात आपल्याबरोबर काम करणारे लोक असतील, घरातले सदस्य असतील, त्यांच्याशी सहानुभूतीने वागणं, त्यांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न करणं, कटुता टाळून जरा प्रेमाने वागणं, हे सगळं मैत्रीपूर्ण कर्मातच येतं. अच्छा. यातून काय होतं? फक्त इतरांना बरं वाटतं असं नाही, तर आपलं स्वतःचं शारीरिक कर्म म्हणजे आपलं आचरण शुद्ध होतं. मनातली निगेटिव्हिटी कमी होते. हे महत्वाचं आहे, कारण अनेकदा आपण वाईट न करणं म्हणजेच चांगलं असणं असं समजतो. हो. पण इथे चांगलं काहीतरी करणं यावर भर दिसतोय. आता दुसऱ्या तत्वाकडे जाऊया. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. दानाची कल्पना तर माहिती आहे आपल्याला, पण इथे काही वेगळं आहे का? हो, म्हणजे दान म्हटलं की आपल्याला लगेच पैसा किंवा वस्तू देणं आठवतं. बरोबर. पण इथे अर्थ तेवढा मर्यादित नाहीये, तो खूप व्यापक आहे. आपल्याकडे जे काही आहे, मग ते आपलं ज्ञान असेल, आपला वेळ असेल, एखादं कौशल्य असेल, अगदी आपला भावनिक आधार असेल, ते दुसऱ्यांना गरजेनुसार उदारपणे देणं, ही आहे दानाची कल्पना. अच्छा. याच्यामागे उद्देश काय? तर लोभ, कंजूशी, आसक्ती या भावनांवर मात करणं. म्हणजे समजा ऑफिसमध्ये कोणाला काही अडचण आली आहे कामात, तर आपला वेळ काढून त्याला मदत करणं, हे पण दान झालं? निश्चितच. किंवा आपला अनुभव शेअर करणं, मार्गदर्शन करणं, हेही दानच. ओके. एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो. कोणी निराश असेल तर त्याला सहानुभूतीचे 2 शब्द देऊ शकतो. हे सगळं दानच आहे. मुद्दा आहे देण्याच्या वृत्तीचा, मोकळ्या मनाने देणं, कोणताही किंतु मनात न ठेवता. यामुळे काय होतं? यामुळे मनातली जी मी आणि माझं ही संकुचित भावना असते ना, ती कमी होते. एक व्यापकता येते, सद्भाव वाढतो आणि याचा परिणाम केवळ मनावर नाही तर आपल्या वागण्यावर होतो. म्हणून ते शारीरिक शुद्धीशी जोडलंय. हे ऐकून एक वेगळाच दृष्टिकोन मिळतोय दानाकडे बघण्याचा. आता तिसरं तत्व, शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. हे तर आजच्या काळात खूपच, काय म्हणतात त्याला, काउंटर कल्चरल वाटतं. खरंय. आणि म्हणूनच हे तत्व आजच्या या धावपळीच्या, भौतिकवादाच्या युगात खूप महत्वाचं आहे. याचा गाभा काय आहे? तर अनावश्यक इच्छा, वस्तू, दिखाऊपणा याच्यामागे सतत धावणं टाळायचं. पण कसं? म्हणजे जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानायला शिकणं. संतुष्टी याचा अर्थ आळशी होणं नाही किंवा प्रगती नको असं नाही. मग तर गरजेपेक्षा जास्त हव्यास नको. एक प्रकारचं शांत, साधं जीवन जगण्याकडे कल हवा.
पण याचा संबंध मूळ पंचशिलातील अव्यभिचार म्हणजे लैंगिक गैरवर्तनापासून दूर राहण्याशी कसा जोडला जातो? काही ठिकाणी तसा उल्लेख दिसतो. हो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा, मूळ पंचशिलातला अव्यभिचार हा नियम प्रामुख्याने लैंगिक वर्तनाबद्दल होता. हो. विधायक पंचशिलात काही विचारप्रवाहांनी त्याचा अर्थ अधिक व्यापक केलाय. म्हणजे लैंगिक संयमाबरोबरच सर्व प्रकारच्या इंद्रिय सुखांच्या मागे धावणं कमी करणं अच्छा. आणि त्यातून येणारी जी शांतता आहे, समाधान आहे, म्हणजेच संतोष आणि साधेपणा यावर भर दिलाय. म्हणजे मूळ तत्वाचा विस्तार केलाय म्हणायचं. अगदी. केवळ एका प्रकारच्या वर्तनावर नियंत्रण नाही, तर सर्व प्रकारच्या अतृप्त इच्छा आणि हव्यासावर नियंत्रण मिळवून साधेपणा आणि समाधानाकडे जाण्याचा मार्ग सुचवलाय. याने आपलं आचरण, आपली वागणूक अधिक निर्मळ होते, स्थिर होते. अच्छा, म्हणजे मूळ अर्थाला अधिक व्यापक, आजच्या जीवनाला लागू पडेल अशा रीतीने पाहण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे मनाला शांती मिळते, हे तर नक्कीच पटतं. आता चौथं तत्व, हे थेट आपल्या बोलण्याशी संबंधित आहे. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. हो, वाणीची शुद्धता. हे फक्त खरं बोलण्यापुरतं नाहीये बरं का. म्हणजे यात खोटं बोलणं टाळायचं आहे, अफवा पसरवणं टाळायचं आहे, चहाडी करणं, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं, कठोर बोलणं, निरर्थक बडबड हे सगळं टाळायचं आहे. पण त्याचसोबतच सत्य कसं बोलावं हेही महत्वाचं आहे. ते प्रिय शब्दात, मृदू शब्दात, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी बोलावं. अच्छा, म्हणजे फक्त खरं आहे म्हणून कसंही बोलून चालणार नाही? नाही. कर्कशपणे किंवा दुसऱ्याला मुद्दाम दुखावण्याच्या हेतूने बोलणं योग्य नाही. याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का? समजा ऑफिसमध्ये एखाद्याबद्दल काहीतरी चुकीचं बोललं जातंय, जे आपल्याला माहितीये की खरं नाही. हो, अशा वेळी सत्य बोलून वाचा शुद्ध करणं म्हणजे काय? तर कदाचित नुसतं गप्प न बसणं. ओके. पण त्याचवेळी वाद वाढेल असंही न वागणं. कदाचित योग्य वेळी शांतपणे वस्तुस्थिती काय आहे हे मांडणं. किंवा त्या व्यक्तीशी खाजगीत बोलून गैरसमज दूर करणं. बरोबर, अगदी. यातून काय होतं? सत्य तर समोर येतच, पण आपण कटुता टाळून सामंजस्यपणे परिस्थिती हाताळतो. अर्थात बोलण्यात एक प्रकारचं तेज येतं. हे खरंय, बोलण्यातलं समतोल साधणं महत्वाचं आहे. आणि आता शेवटचं पाचवं तत्व, हे मनाच्या पातळीवर काम करतं. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. यातलं हे स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवणं म्हणजे काय नक्की? याचा संबंध आहे आपल्या मानसिक जागरूकतेशी. म्हणजे आपण किती अवेअर आहोत, आपलं मन कसं काम करतंय, आपले विचार, भावना कशा आहेत याबद्दल सजग असणं. ओके. यासाठी पहिली पायरी म्हणजे अशा गोष्टी टाळणं ज्यामुळे आपलं मन धुंद होतं, निष्क्रिय होतं किंवा भ्रमिष्ठ होतं. जसं की नशा आणणारे पदार्थ, मद्यपान किंवा कुठलंही व्यसन. कारण या गोष्टी आपली विचार करण्याची शक्ती, आपली जागरूकता कमी करतात. आणि स्मृती प्रदीप्त ठेवणं म्हणजे? त्याचा अर्थ आहे सतत सजगता किंवा जागरूकता विकसित करणं. पाली भाषेत याला सती म्हणतात. सती. हो, सती म्हणजे केवळ कशावर तरी लक्ष केंद्रित करणं नाही, तर त्या क्षणी जे काही घडतंय, आपल्या मनातले विचार, भावना, शारीरिक संवेदना, बाहेरच्या जगातल्या गोष्टी, त्याकडे कोणत्याही प्रतिक्रियेविना म्हणजे जजमेंट न करता साक्षी भावाने पाहणं. अच्छा, आपण काय करतोय, का करतोय, कसं करतोय याची स्पष्ट जाणीव ठेवणं. यालाच आजकाल लोक माइंडफुलनेस म्हणतात. हो, ऐकलंय. या सजगतेमुळे काय होतं? मन शांत राहतं, स्थिर राहतं, प्रसन्न राहतं, एकाग्र होतं. विचारांमध्ये स्पष्टता येते. आपण जास्त योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणजे ही 5 तत्व पाहिली तर ती फक्त हे करू नका असं नाही, तर सकारात्मक कृती आणि मानसिक स्थिती कशी विकसित करायची हे सांगतात. बरोबर. मग मूळ पंचशील जी आपल्याला हे करू नकोस असं सांगतात, त्यांच्या तुलनेत हा एक मोठा बदल वाटतोय. हा बदल का आणि कसा झाला असेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात तसं मूळ पंचशील हिंसा नको, चोरी नको, व्यभिचार नको, खोटं बोलणं नको, नशा नको, ही मुख्यत्वे प्रतिबंधात्मक होती, निगेटिव्ह कमांड्स होत्या. त्या नैतिक वर्तनाचा पाया घालतात यात शंका नाही. पण हजारो वर्षांच्या काळात बौद्ध आचार्य, भिक्षू, सामान्य उपासक यांच्या अनुभवातून आणि चिंतनातून एक गोष्ट पुढे आली. कोणती गोष्ट? ती म्हणजे लोकांना केवळ काय टाळायचं हे सांगण्यापेक्षा सकारात्मक पातळीवर काय करायचं हे सांगितलं तर ते जास्त प्रभावी ठरतं. अच्छा. निगेटिव्ह गोष्टी टाळण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टीत स्वतःला गुंतवून घेणं. जसं अंधार काढायला दिवा लावावा लागतो ना, हां, बरोबर. तसंच
नकारात्मक प्रवृत्ती कमी करायला सकारात्मक गुणांची वाढ करणं गरजेचं आहे. यामुळे नियम पाळणं हे ओझं नाही वाटत. ती एक नैसर्गिक आणि आनंददायी प्रक्रिया वाटते. हे अगदी मानसशास्त्रीय दृश्यही पटतंय. हे करू नको म्हटलं की अनेकदा तेच करावंसं वाटतं. अगदी पण हे कर असं सांगितलं की एक सकारात्मक ध्येय मिळतो. बरोबर. म्हणूनच पंचशिलांचं हे विधायक किंवा सकारात्मक रूप विकसित झालं. हे मूळ तत्वांना नाकारत नाहीये. तर त्यांना अधिक प्रेरणादायी आणि अधिक कृतिशील बनवतंय. उदाहरणार्थ, हत्या करू नका या निगेटिव्ह आदेशाऐवजी सर्व प्राण्यांशी मैत्रीपूर्ण कर्म करा असं म्हटल्यानं अहिंसेचा मूळ संदेश तर राहतोच, पण त्यात सक्रिय करुणा आणि दयाळूपणाची जोड मिळते. हे लोकांना केवळ वाईटापासून दूर नाही ठेवत, तर चांगल्या गोष्टी करायला प्रेरित करतं. हा उपदेशाच्या पद्धतीतला एक महत्वाचा विकास आहे. खरंच विचार करायला लावणार आहे. पण मग ही जी विधायक तत्व आहेत, मैत्री, दान, संतोष, सत्य, सजगता, हे पूर्णपणे नंतरच्या काळात विकसित झाली की यांचा संबंध बुद्धांच्या मूळ शिकवणीशी आहे? नाही, ही तत्व काही अचानक आलेली नाहीत. ह्यांचा पाळा भगवान बुद्धांच्या मूळ शिकवणींमध्येच आहे. अच्छा. त्यांच्या उपदेशांमध्ये आपण पाहिलं तर करुणा, मुदिता, उपेक्षा, दान, शील, सत्य आणि प्रज्ञा व समाधी, ज्यात सजगता म्हणजे सती येते, या गुणांवर वारंवार भर दिलेला दिसतो. ही मूल्य मूळ पंचशिलांमध्ये पण होतीच, गर्भित अर्थाने. मग विधायक पंचशीलात वेगळं काय आहे? केवळ शब्दांचा खेळ आहे की अजून काही? हा केवळ शब्दांचा खेळ नाहीये. विधायक पंचशिलात काय केलंय की या मूळ सकारात्मक गुणांना अधिक स्पष्टपणे, थेट कृतीच्या रूपात आणि पंचशिलाच्या चौकटीत मांडलंय. ओके. जणू काही मूळ पंचशिलाच्या निगेटिव्ह आदेशांमागे जो पॉझिटिव्ह गाभा दडलेला होता तो बाहेर काढून त्याला महत्त्व दिलंय. त्यामुळे हे रूपांतरण कसं दिसतं बघा. अहिंसा, हिंसा न करणे, याचं सकारात्मक रूप झालं मैत्री, सक्रिय दयाळूपणा. बरोबर. अस्तेय, चोरी न करणे, याचं सकारात्मक रूप दान, उदारता, देण्याची वृत्ती. ठीक. अव्यभिचार, मूळ अर्थ लैंगिक गैरवर्तन टाळणे, पण व्यापक अर्थाने इंद्रिय संयम, याचं सकारात्मक रूप संतोष, साधेपणा, समाधान, गरजा मर्यादित ठेवणं. असत्य भाषण न करणे, याचं सकारात्मक रूप सत्यवचन, सत्य, प्रिय, हितकारक बोलणं. ओके. आणि नशेपासून दूर राहणे, ज्यामुळे सजगता कमी होते, याचं सकारात्मक रूप सजगता, स्मृती प्रदीप्त ठेवणे, मन जागरूक, स्पष्ट ठेवणं. अच्छा. म्हणजे यामुळे काय होतं, विधायक पंचशील हे मूळ शिकवणीचाच एक नैसर्गिक, सकारात्मक आणि अधिक व्यावहारिक विस्तार वाटतो. म्हणजे ही एक प्रकारे जुन्या ज्ञानाची नवीन, अधिक ॲक्शन ओरिएंटेड मांडणी आहे, जी लोकांना आचरणात आणायला सोपी जावी. अगदी. आणि तुम्ही सुरुवातीला त्रिशुद्धीचा उल्लेख केला होता. या विधायक पंचशीलांचा आणि त्रिशुद्धीचा नेमका संबंध काय आहे? हो, यांचा खूप जवळचा आणि महत्वाचा संबंध आहे. बघा, बौद्ध विचारानुसार आपली सगळी कर्म 3 स्तरांवर घडतात. शारीरिक म्हणजे कायिक, बोलण्यातून म्हणजे वाचिक आणि विचारांतून म्हणजे मानसिक. हो, कायिक, वाचिक, मानसिक. बरोबर. त्रिशुद्धी म्हणजे या तिन्ही स्तरांवरची शुद्धता मिळवणं. आता आपण ही 5 विधायक तत्व पाहिली ना, ती बरोबर या 3 क्षेत्रांमध्ये विभागली जातात. कशी? पहिली 3 तत्व मैत्रीपूर्ण कर्म करणं, दान करणं आणि शांती, संतोष, साधेपणा राखणं, ही प्रामुख्याने आपल्या शारीरिक कर्मांशी, आपल्या आचरणाशी संबंधित आहेत. यांच्या पालनाने शरीर शुद्ध होतं. अच्छा. चौथं तत्व सत्य बोलणं हे थेट आपल्या वाणीशी, बोलण्याशी संबंधित आहे. याच्या पालनानं वाणी शुद्ध होते. राईट. आणि 5वं तत्व स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवणं म्हणजेच सजगता, हे थेट आपल्या मनाच्या स्थितीशी आणि मानसिक कर्मांशी संबंधित आहे. याच्या पालनानं मन शुद्ध होतं. क्या बात आहे. म्हणजे या 5 सकारात्मक तत्वांचं पालन करणं हाच त्रिशुद्धी साधण्याचा एक प्रॅक्टिकल मार्ग आहे. हे खूपच छान जोडलं गेलंय. होय. आणि बौद्ध मार्गात या त्रिशुद्धीला कायिक, वाचिक आणि मानसिक शुद्धतेला अत्यंत महत्वाचं आधारभूत मानलं जातं. कारण याच शुद्धतेतून खरी नैतिक आणि आध्यात्मिक वाढ होते, दुःख कमी होतं, शांतीचा अनुभव येतो असं मानलं जातं. आणि विधायक पंचशील काय करतं, ते त्रिशुद्धीपर्यंत पोचण्यासाठी केवळ काय टाळावं हे नाही सांगत, तर काय करावं हे सांगतं. बरोबर. काय करावं याचा एक सकारात्मक आणि कृतिशील नकाशाच आपल्यासमोर ठेवतं.
तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण विधायक पंचशील या संकल्पनेचे बरेच पैलू पाहिले. याचा सारांश काढायचा झाला तर हे केवळ नियम नाहीत, तर शरीर, वाणी आणि मन शुद्ध करण्याचा एक सक्रिय, सकारात्मक दृष्टिकोन आहे. अगदी. काय करू नये या नकारात्मक भूमिकेऐवजी काय करावे या विधायक भूमिकेवर लक्ष केंद्रित करणं हा यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी बदल आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि हा बदल फक्त तात्विक नाहीये, तो शिकवण्याच्या आणि आचरणाच्या अनुभवातून नैसर्गिकरित्या डेव्हलप झालाय. मूळ तत्वांचा गाभा आणि महत्त्व तसंच ठेवून त्यांना अधिक प्रेरणादायी, समजायला सोपं आणि रोजच्या जगण्यात आणायला सोपं कसं करता येईल याचा हा एक प्रयत्न आहे. निश्चितच. या चर्चेतून विधायक पंचशीलाची एक चांगली, सखोल ओळख झाली. जाता जाता एक विचार येतोय मनात, जो कदाचित श्रोत्यांसाठी पण चिंतनाचा विषय ठरू शकेल. आपण पाहिलं की ही पाचही विधायक पंचशील तत्व कृती आधारित आहेत. ती हे करा असं सांगतात. हो. एक विचार असा करता येईल की जर आपण ठरवलं की पुढचे काही दिवस किंवा आठवडाभर या 5 पैकी फक्त एकाच तत्वावर, समजा फक्त मैत्रीपूर्ण कर्मावर जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं. अच्छा. आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक संवादात मी अधिक मैत्रीपूर्ण कसा वागू शकेन हा प्रश्न स्वतःला विचारायचा, किंवा फक्त सत्यवचनावर लक्ष केंद्रित करायचं. तर केवळ या एका तत्वावर जाणीवपूर्वक भर दिल्यामुळे आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये, आपल्या नातेसंबंधांमध्ये आणि आपल्या स्वतःच्या मानसिक शांततेत काय बदल जाणवेल, हा एक छोटासा प्रयोग स्वतःसोबत करून बघण्यासारखा आहे, नाही का?